चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू स्पर्धा परीक्षा मराठी। आज आहे 28 फेब्रुवारी 2023 आणि या व्हिडिओमध्ये आपण 28 फेब्रुवारी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। सुरुवातीला आपण आजचे 10 प्रश्न पाहणार आहोत, त्यानंतर कालचे प्रश्न आपण क्विकली रिवाइज करणार आहोत, त्यानंतर आपली जीके बूस्टर सिरीज देखील आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आपण सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी नोएसियल इंटरनॅशनल ओपन चेस टूर्नामेंट 2023 जिंकली आहे? ही जी स्पर्धा आहे नोएसियल, स्पेलिंग आहे NOISIEL, नोएसियल ओपन चेस टूर्नामेंट। ही स्पर्धा नुकतीच फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी 18 ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे। या स्पर्धेमध्ये जगभरातील 11 देशामधील जवळपास 52 बुद्धिबळ खेळाडू सहभागी झाले होते, बुद्धिबळपटू सहभागी झाले होते आणि या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे भारताचा ग्रँडमास्टर पी इनियन याने। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पी इनियन हे याचं बरोबर उत्तर आहे। हा बघा, हा आहे पी इनियन, भारताचा बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर आहे। यामध्ये याने हा विजय मिळवला, म्हणजे पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर भारताचा ग्रँडमास्टर NR विघ्नेश राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे या देशाचा बुद्धिबळपटू आहे अलेक्झांडर स्ट्रोमबर्ग, हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। आता इथे बुद्धिबळ आणि ग्रँडमास्टर या स्पर्धांचा उल्लेख आलेला आहे। आपल्याला माहिती पाहिजे की ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे। ही पदवी फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते। भारताचा 80वा ग्रँडमास्टर किंवा लेटेस्ट ग्रँडमास्टर आहे विघ्नेश NR आणि ही पदवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना देते। ही बुद्धिबळ या खेळामधली जगामधली सर्वोच्च अशी संस्था आहे। हिची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 या दिवशी। यामुळे दरवर्षी हा 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो। या संघटनेचं मुख्यालय आहे लुझाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी। सध्या अध्यक्ष आहेत अकार्डी ओरुकविच आणि उपाध्यक्ष आहेत भारताचे विश्वनाथन आनंद। त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक NGO दिन म्हणून साजरा केला जातो। NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, समाजासाठी योगदान देणाऱ्या संस्थांचा सन्मान व्हावा, तसंच जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे, समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका नागरिकांना समजावून सांगणे, जगभरातील चांगल्या हेतूसाठी कार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणं या उद्देशाने दरवर्षी हा जागतिक NGO दिन जो आहे तो 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। आणि 2023 या वर्षामध्ये हा दिवस दी रोल अँड इन्फ्लुएन्स ऑफ NGO इन ॲडव्हान्सिंग ह्युमन राईट्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश भारताला मागे टाकून नुकताच जगातील 6वा सर्वात मोठा इक्विटी बाजार बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन। एक संस्था आहे ब्लूमबर्ग नावाची। ब्लूमबर्ग जी आहे ही एक संस्था आहे, अमेरिकेमधली एक फायनान्शियल सॉफ्टवेअर डाटा आणि मीडिया कंपनी आहे। हिची स्थापना झाली होती 1981 या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी। आणि याच ब्लूमबर्गने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। या अहवालानुसार ब्रिटनचा इक्विटी बाजार जो आहे तो नुकताच भारताला मागे टाकत आता जगामधला 6वा सर्वात मोठा इक्विटी बाजार बनलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन हे याचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट, डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या देशामध्ये नुकतीच आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेरू। डेंग्यू हा एक आजार आहे, किंवा डेंग्यू जो आजार आहे हा एक विषाणूजन्य आजार आहे। विचारलं जाऊ शकतं की डेंग्यू कसला आजार आहे किंवा खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य आजार आहे? तर डेंग्यू हा एक विषाणूजन्य असा आजार आहे। एक मादी डास आहे किंवा डास आहे, नाव आहे एडिस इजिप्ती। या डासाच्या चावामुळे हा आजार होतो किंवा डेंग्यू होतो। आणि याच डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे नुकतंच पेरू या देशामध्ये आता आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे। 2023 या वर्षामध्ये पेरू या देशामध्ये आतापर्यंत जवळपास 11,500 डेंग्यूच्या केसेस आढळल्या असून यामुळे जवळपास 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आणि 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये हे प्रमाण जे आहे ते 72% वाढलं आहे पेरू या देशामध्ये। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पेरू या देशाने नुकतंच डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे त्या देशामध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे। पेरू
मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे पेरू हा देश. पेरूची राजधानी आहे लिमा. लिमा ही पेरूची राजधानी आहे. सध्या या पेरूचे पंतप्रधान आहेत अल्बर्टो ओटोरोला आणि करन्सी आहे पेरुवियन सोल. नेक्स्ट, माजी न्यायाधीश एस अब्दुल नझीर यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. इमेज बघा, हे आहेत न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर. हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत आणि यांनी नुकतीच आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे. ते आंध्र प्रदेशचे 24वे राज्यपाल बनलेले आहेत. त्यांनी किंवा या एस अब्दुल नझीर यांना राज्यपाल पदाची शपथ जी आहे ती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश कुमार मिश्रा यांनी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे आंध्र प्रदेश हे राज्य. आंध्र प्रदेशची किंवा आंध्र प्रदेश भारतामध्ये प्रांतरचनेनुसार भाषावार प्रांतरचना निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य आहे. निर्मिती 1953 झालेली आहे. राजधानी आहे हैदराबाद. प्रस्तावित अमरावती होती, आता विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आलेली आहे. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी. विधानसभेमध्ये 176 मेंबर असून विधान परिषदेमध्ये 58 सदस्य आहेत या आंध्र प्रदेशच्या. राज्यसभेत 11 आणि लोकसभेत 25 सदस्य आंध्र प्रदेशमधून निवडून दिले जातात. आंध्र प्रदेश भारतामध्ये समुद्रकिनाऱ्यानुसार दुसऱ्या क्रमांकात किंवा भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक समुद्रकिनारा आंध्र प्रदेश राज्याला लाभलेला आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे. प्रमुख नद्या आहेत गोदावरी, कृष्णा. राज्य प्राणी आहे चिंकारा. राज्य पक्षी आहे नीलकंठ. राज्य फूल आहे कुमुद. राज्य वृक्ष आहे लिंबू आणि प्रसिद्ध नृत्य प्रकार आहेत कुचिपुडी आणि ओट्टम. नेक्स्ट, नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी U20 इंडिया शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वडोदरा. गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी नुकतंच या U20 इंडिया शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की चालू वर्षामध्ये किंवा 2023 वर्षामध्ये भारत G20चा अध्यक्ष देश आहे आणि भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गतच या U20 इंडिया शिखर संमेलन आयोजन जे आहे ते नुकतंच गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी 24 व 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलं असून हे संमेलन गुजरात या ठिकाणी वडोदरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलेलं आहे आणि यामध्ये जगभरातील 62 देशांमधील 600 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 RRR. RRR हा एक चित्रपट आहे आणि जी संघटना आहे हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन ही लॉस एंजेलिस स्थित 2016 या वर्षामध्ये स्थापन झालेली एक चित्रपट क्रिटिक संघटना आहे आणि संघटना दरवर्षी हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन फिल्म अवॉर्ड्स प्रदान करते. नुकतेच 64 पुरस्कार जे आहेत ते 24 फेब्रुवारी 2023 या दिवशी प्रदान करण्यात आलेले आहेत आणि या अंतर्गत बेस्ट फिल्म हा पुरस्कार जो आहे तो एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला देण्यात आलेला आहे आणि एस राजामौली चित्रपट आहे RRR या चित्रपटाला या पुरस्कारांतर्गत बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 RRR हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिल्यांदाच भारतीय पाणबुडी INS सिंधू केशरी तैनात करण्यात आली आहे? तर भारतीय पाणबुडी INS सिंधू केशरी जी आहे ती नुकतीच इंडोनेशिया या देशामध्ये पहिल्यांदाच तैनात करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन किंवा नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी भारताचे भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण किंवा सर CV रमन यांनी रमन परिणामाचा शोध लावला होता. या घटनेची आठवण म्हणून व सर CV रमन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याच CV रमन यांना रमन इफेक्टचा शोध लावल्याबद्दल 1930 मध्ये नोबेल पुरस्कार आणि 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे हा फेब्रुवारी महिन्यामधला महत्त्वाचा दिवस आहे.
फेब्रुवारीमध्ये आपण इतरही काही महत्त्वाचे दिवस साजरे केलेले आहेत. त्यामध्ये पहिला दिवस आहे 1 फेब्रुवारी. हा दिवस भारतामध्ये तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन, 11 फेब्रुवारी जागतिक युनानी दिन आणि विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. 12 फेब्रुवारीला जागतिक डार्विन दिन आणि राष्ट्रीय उत्पादकता दिन सोबतच जागतिक रेडिओ दिन देखील 12 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन, 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन, 18 फेब्रुवारी जागतिक खवले मांजर दिन, 20 फेब्रुवारीला आहे जागतिक सामाजिक न्याय दिन, त्यानंतर 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. 22 फेब्रुवारीला जगामध्ये जागतिक स्काउट दिन, 22 फेब्रुवारी जो आहे तो जागतिक स्काउट दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन आणि त्यानंतर हा जागतिक मुद्रण दिन म्हणून देखील 24 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक एनजीओ दिन आणि 28 फेब्रुवारीला आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. इथे जागतिक रेडिओ दिन जो आहे तो 12 फेब्रुवारी दाखवलेला आहे. ॲक्च्युली हा दिवस जो आहे तो दरवर्षी 13 फेब्रुवारीला असतो, हे लक्षात ठेवा. 12 नाही तर जागतिक रेडिओ दिन जो आहे तो दरवर्षी 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. एवढं करेक्शन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, आजचा 10वा प्रश्न. 25 फेब्रुवारी 2023 या दिवशी डॅश या ठिकाणी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर हा जो महोत्सव आहे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, हा महोत्सव नुकताच 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये बिकानेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2023 या दिवशी राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी 14वा राष्ट्रीय संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव भारताच्या संस्कृती मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येतो आणि याचं उद्घाटन शोभायात्रेनं करण्यात आलं आहे. आणि ही शोभायात्रा जी आहे ती देशातील किंवा या शोभायात्रेमध्ये देशातील विविध राज्यातील कलाकार पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. उत्तर असेल नुकतंच या 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन जे आहे ते 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये बिकानेर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. हे झाले आपले आजचे 10 प्रश्न. त्यानंतर आता आपण कालचे 10 प्रश्न ते क्विकली रिवाईज करूयात. कालचा पहिला प्रश्न होता, कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी पर्याय क्रमांक 2 या दिवशी साजरा केला जातो. भारताचे PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारिसू कन्नड दिमावा महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे? याचं उद्घाटन नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. जागतिक बँकेने नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाला $2.5 अरब अतिरिक्त आर्थिक मदत केली आहे? ही मदत वर्ल्ड बँकेने नुकतीच युक्रेनला केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेला सर्जिओ रामोस कोणत्या देशाचा फुटबॉलपट्टू आहे? तर हा स्पेनचा फुटबॉलपट्टू आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर होतं. 25 ते 27 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये एलोरा अजंता आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? याचं आयोजन औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेने सरकारी परीक्षेमध्ये पेपर लीक होण्याच्या घटना थांबवण्यासाठी नुकतंच एक विधेयक पारित केलं? हे विधेयक नुकतंच गुजरात विधानसभेनं पारित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. कोणते शहर जातीभेदावर बंदी घालणारं अमेरिकेमधलं पहिलं शहर बनलेलं आहे? हे बनलेलं आहे सिएटल. पर्याय क्रमांक 2 हे शहर. कालचा 8वा प्रश्न होता, सध्या चर्चेत असलेला भारतीय वंशाचा कार्तिक सुब्रमण्यम कोण आहे? तर हा एक छायाचित्रकार आहे. पर्याय क्रमांक 1. FATFने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे सदस्यत्व रद्द केलं आहे? तर हे सदस्यत्व नुकतंच रशियाचं रद्द करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. आणि कालचा शेवटचा प्रश्न होता, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? यामध्ये USA आहे पहिल्या क्रमांकावर, UK आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि आपला भारत जगामध्ये 42व्या क्रमांकावर राहिलेला आहे. हे होते आपले कालचे 10 प्रश्न जे आपण इथे क्विकली रिवाईज केलेले आहेत. त्यानंतर काल तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की 12वे जागतिक हिंदी संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे? तर याचं आयोजन जे आहे ते फिजी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस सेवेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, बेंगलुरू, नवी दिल्ली आणि गांधीनगर. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सोबतच एवढीची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
हे झाले आपल्या आजचे करंट अफेअर्स. याचं उत्तर सर्वांनी द्या की भारतामधल्या पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस सेवेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि गांधीनगर. त्यानंतर आपण आता आपली GK बूस्टर सिरीज पाहूयात. यामध्ये आज देखील आपण 10 GKचे प्रश्न पाहणार आहोत जे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जागतिक हवामान संघटना या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक हवामान संघटना हे इंग्लिशमध्ये WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. हिची स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950 या दिवशी स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950ला. यामुळे दरवर्षी हा 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आला आहे? चला द्या उत्तराचं. पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पोर्तुगीज. पगार हा जो शब्द आहे तो पोर्तुगीज या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. पोर्तुगीजमधून पगार हा शब्द तर आलेलाच आहे. यासोबतच याच पोर्तुगीज भाषेमधून बटाटा हा शब्द देखील मराठी भाषेमध्ये आलेला आहे किंवा बटाटा हा देखील पोर्तुगीज शब्द आहे. बटाटा असेल, त्यानंतर तंबाखू असेल किंवा पगार असेल, हे सगळे शब्द पगार, बटाटा, तंबाखू, त्यानंतर पगार डबल झाला ना, पगार डबल झाला, पगार आहे. त्यानंतर कोबी हा शब्द आहे, कोबी किंवा हापूस शब्द आहे, हापूस. त्यानंतर फणस, हे सगळे शब्द जे आहेत ते या पोर्तुगीज भाषेमधून भारतामध्ये आलेले आहेत. बिजागरे हा देखील शब्द आहे. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की बिजागरे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आला आहे? हे सगळे शब्द पगार, बटाटा, तंबाखू, कोबी, हापूस, फणस, बिजागरे सगळे शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आपण कृष्णाजी केशव दामले यांना ओळखतो आणि यांनाच केशवसूत म्हटलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 केशवसूत हे याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस. हे 5 दिवस मुख्यमंत्री होते. 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस हे याचं बरोबर उत्तर असेल. जर असं विचारलं की सर्वात जास्त काळ CM कोण होते महाराष्ट्राचे? ते होते वसंतराव नाईक. ते जवळपास 11 वर्ष आणि 18 दिवस एवढा काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. सर्वात जास्त आणि सर्वात कमी आहे देवेंद्र फडणवीस. नेक्स्ट, ब्रिक्स या संघटनेचं किंवा ब्रिक्स च्या नवीन विकास बँकेचं मुख्यालय कोठे आहे? ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका संघटना आहे ब्रिक्स. आणि ब्रिक्सची बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, नवीन विकास बँक. या बँकेचं मुख्यालय जे आहे ते शांघाय, चीन या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 रास्त गोपतार म्हणजेच खरी बातमी या नावाचं साप्ताहिक डॅश यांनी सुरू केलं होतं. हे साप्ताहिक जे आहे ते दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे. पर्याय क्रमांक 2 माइन काफ हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर हे ॲडॉल्फ हिटलरचं आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? आपल्या भारताने जर असं विचारलं की भारताची लोकसंख्या जगाच्या किती आहे? तर ती जवळपास 17% एवढी आहे. आणि क्षेत्रफळ विचारलं ते असेल 2.4%. याचं उत्तर असेल किंवा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. भारताने जगाच्या पृथ्वीवरील एकूण 2.4% एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे किंवा एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये विधान परिषद सदस्य भाग घेत नाहीत. पर्याय क्रमांक 4. आणि याचा 10वा प्रश्न आहे की 2 नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. हा आहे GKचा प्रश्न. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे 2 नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? संगम, त्रिभुज प्रदेश, दुआब आणि खाडी. आणि हा आहे GKचा किंवा करंट अफेअरचा प्रश्न की भारतामधल्या पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि गांधीनगर. या 2ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायची आहेत.